आहे. तर आमच्या तिघी मायली की रुटीन संध्याकाळच्या पारी तर इथे बघा पिऊ कोंबड्यांना पाणी ठेवत होती. तर सिद्धे अंडे बघत होते. कोंबडी होती एक आतमध्ये, तर ती काय तिला निघत होती. इथं मी गाईला पाणी ठेवलेलं होतं पिण्यासाठी. मी सर्व गायांना पाणी पाजून घेणार होते. तरी ते पिऊ कशी पाणी ठेवत आहे, त्यांना खायला टाकीत आहे. आता कोंबड्या झाला होता, कोंबड्या खुराड्यामध्ये डालायचं तर पिऊ टाकली स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी ओतीत होती. तर इथं होती कोंबडी, ती काही आलं ना तर त्यामध्ये होती अंडी. तर सिद्धी म्हणत होती 10 अंडी भेटणार 10 अंडी भेटणार, पण त्या डालियामध्ये भेटली 4 अंडी. तर बघू शकता मस्त अशी कोंबडी ती टोची मारीत होती. तर तिला बाहेरून काढलं मी. ती होती अंडी 4. तर सिद्धीला पिऊला खूप आनंद झाला. 4 अंडी 4 अंडी म्हणत पिऊ सिद्धीने तेवढी पण अंडी घरामध्ये ठेवून दिली फ्रीजमध्ये. 4 अंडी आहे ते गेली आहे. त्यानंतर पुढे बनवणार आहे मस्त अशी रेसिपी कालवण वगैरे. तर इथं खुर्ची अंडी ती बाहेर तर या दोघी चालला होता राडा असा लसूण वगैरे सोलायचं काम. पिऊ सिद्धी मला खूप कामामध्ये मदत करीत असतात, कारण आज घरी कोणीच नव्हतं, आम्ही तिघीच होतो. त्यावेळी मी त्यांना थोडासा लसूण सोलायला लावला होता, कारण सिद्धी प्रत्येक वेळेस मला लसूण वगैरे सोलून देत होती. तर मस्त असं लसूण सोलला होता तर झाडू मारला. तर सिद्धीने छोट्या बादलीमध्ये काढायला पाणी ठेवलं होतं, मी काय ठेवलं नव्हतं, तरी ते लसूण सोलला होता या दोघींनी. त्यानंतर मी गायला काय कुठे ती ग बघा सिद्धी किती शेंगदाणा कुठलंय छान पैकी. कशी कुठे ती काम करते आमची सिद्धी, खाती पण. आणि इथे चिरत आहे बारीक असा कांदा. तरी काय करते तसं स्माईल. फोटो काढू खाली उतर बरं खाली. गोल फिर बरं, गोल फिर ना. बस 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 बस